मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिलंय संगमेश्वरानं मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिले मन्मथ स्वामी मोजता येत नाही मापान काही मापान एवढं वैभव दिलं मन्मथ स्वामीनं मोजता येत नाही मापान मापान एवढं वैभव दिले मन्मथ स्वामी अन एवढं वैभव दिलं मन्मथ स्वामीनं एवढं वैभव दिले मन्मथ स्वामी ज्या वेळेला भजन नव्हतं आप्पाची दिंडी चालत जात होती आप्पाच्या मागं दिंड्या दापोलीहून निघत होत्या कडकडून आप्पाने प्रत्येक गावोगावी जाऊन सगळ्यांना जागृत केले सत्संग ठेवला आणि त्या सत्संगामध्ये सांगण्याचे काम केले माझ्या माऊलीला कळलं होतं की काय की बाबा या कलियुगामध्ये भजन पाहिजे त्याच पद्धतीने ते सांगत फिरले आणि तसं ते शिवभक्त ऐकत गेले आणि दिंडी मागून दिंड्या भरपूर निघत गेल्या म्हणून आज माझ्या बाबाचं आज माझ्या माऊलीचा उद्धार झालेला आहे अगोदरच म्हणतात मरावं पण कीर्तीरूपी उरावं पण राष्ट्र संत सद्गुरू शिवलिंग शिवाजी माऊली तरी आज कसं जरात भरून गेलेले आहेत आपल्या संकेश्वराच्या सगळ्या जरात भरलेले आहेत सगळ्या भक्तामध्ये माऊली आहे माऊली कुठेही गेलेली नाही म्हणून आज भरपूर काही दिंड्या चाललेल्या आहेत पेढा नाही बर्फी नाही साखर 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 मन्मथ स्वामीच्या पुण्याईनं मिळेल भाग्य रे मन्मथ स्वामीच्या कृपेने मिळेल भाकर फूल प्रसाद घ्यावा भक्तांनी हो भक्तांनी फूल प्रसाद घेतावं भक्तानी भक्तानी एवढं वैभव दिलंय मन्मथ स्वामीनं एवढं वैभव दिले मन्मथ स्वामीनं मोजता येत नाही मापान काही मापान एवढं वैभव दिलंय मन्मथ स्वामीनं मोजता येणाऱ्या बापानं बापानं एवढं वैभव दिले मन्मथ स्वामीनं एवढं वैभव दिले मन्मथ स्वामीनं टाळ नाही विना नाही काही मृदंग टाळ नाही विना नाही नव्हतं काही टाळ नव्हतं विना नव्हतं हो काही टाळ नाही विना नाही नव्हतं काही माऊलीच्या आशीर्वादानं भजनात होई माऊलीच्या आशीर्वादानं भजनात होई मन्मथ स्वामीच्या कृपेनं वै भजनात होई मन्मथ स्वामी स्वामीच्या कृपेने व भजनात होई सत्संगाचा लाभ घेतलाय संतानं सत्संगाचा लाभ घेतलाय शिवभक्ताला एवढं वैभव दिलंय मन्मथ स्वामीनं एवढं वैभव दिलंय मन्मथ स्वामीनं बोलता येत नाही मापान एवढा वैभव दिले मन्मथ स्वामीनं एवढा वैभव दिले मन्मथ स्वामीनं एवढं वैभव दिलंय मन्मथ स्वामीनं शिवभक्ताच्या संग
मुलाने त्याच्या मनामध्ये किती दडलेलं आहे, किती माऊलीच्या मागोमाग पायावर पाय ठेवून राजशेखर ह्या नावाचा मुलगा लहानच वयामध्ये काय घोडेस्वार करतो, घोड्यावर बसून रिंगण करतो आणि ते सर्व पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं असतं. हळूहळू जरा खडी केंद्राला पाहण्यासारखा सोहळा आम्हाला बघायला मिळतो आणि लहानशा वयामध्ये अशी सुवर्ण वाणी मस्त अशी शब्द आम्हाला ऐकायला मिळतात, आमच्या कानावर पडतात आणि आम्हाला तसलं सुख लाभतंय. म्हणून आम्हाला खडी केंद्राचा सोहळा पाहण्याचं भाग्य लाभलेलं आहे असं माझ्या गाण्यातून म्हणलेलं आहे. डोळे भरून पाव बाई खडी केंद्राला, डोळे भरून पाहू आम्ही खडी केंद्राला, डोळे भरून पाहू आम्ही खडी केंद्राला. सार्थक होईल जन्माचं या वारीनं बाई वारीनं, एवढं वैभव दिलंय मन्मथ स्वामीनं, एवढं वैभव दिलंय मन्मथ स्वामीनं. मोजता येत नाही मापानं बाई मापानं, एवढं वैभव दिलंय मन्मथ स्वामीनं, एवढं वैभव दिले मन्मथ स्वामीनं, एवढं वैभव दिले मन्मथ स्वामीनं. एवढं वैभव दिलंय मन्मथ स्वामीनं.